नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण महाशिवरात्री स्पेशल मोकळी सुटसुटीत खिचडी कशी बनवायची ते बघणार आहे। पण कशी बनवायची, रात्रीचा आपण साबुदाणा भिजत घालतो आणि मगच खिचडी करतो, पण आता तसं करायचं नाही। क्वचित आपल्याला तेलकट खाणं आवडत नाही, मग आता खिचडीच जर खायची असेल आणि साबुदाणा भिजवायचा आपल्याला लक्षातच राहिला नाही तर काय करायचं, आपल्याला खिचडी तर खायची आहे। मग यासाठी आपण एक वेगळी पद्धत वापरलेली आहे। तर इथे बघा, 1 कप मी साबुदाणा स्वच्छ करून घेतलेला आहे। आता यासाठी एक चाळणी घेतलेली आहे, जी आपली घरातच असते, वड्या उकडण्याची चाळणी। या चाळणीमध्ये आपण हा साबुदाणा घालून घेणार आहे। आता हा साबुदाणा घातल्यानंतर आपल्याला स्वच्छ यावं 1-2 वेळा पाणी घालून धुवून घ्यायचं आहे। तर बघा, साबुदाणा स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे आणि आता आपण इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। त्या पाण्यावर फक्त आपल्याला 5 ते 6 मिनिटे वाफवून घ्यायचं आहे। यावर झाकण ठेवायचं, म्हणजे छान असा हा मऊ होतो। खूप सोपी पद्धत आहे आणि जास्त आपल्याला मेहनतसुद्धा करायची गरज नाही। तर बघा, 5 ते 6 मिनिटे झालेली आहे आणि छान असा साबुदाणा वाफवलेला आहे। आता हा साबुदाण्यामध्ये आपण पाणी घालणार आहे, थंड पाणी घालायचं आहे आणि साबुदाणा असा मोकळा सुटसुटीत होतो। तर 2-3 वेळा आपल्याला यावर पाणी घालायचं आहे। आता नळाखाली सुद्धा मी पाण्याने हे थंड करून घेणार आहे। मोकळा सुटसुटीत होतो आणि ही खिचडी अगदी पटकन होते। बघा, छान असा वाफवलेला आहे। बघा, पाणी टाकल्यामुळे अगदी मोकळा सुटसुटीत असा झालेला आहे आणि अगदी छान असा हा भिजलेला आहे। तर आता आपण खिचडी बनवायला सुरुवात करू। तर कढई गरम झालेली आहे आणि यामध्ये आपण 2 चमचे तेल घालणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल घालू शकता, तूपही घालू शकता। आता या तेलामध्ये आपल्याला शेंगदाणे थोडेसे परतून घ्यायचे आहे। इथे माझ्याकडे भाजलेले शेंगदाणे आहे। फक्त आपल्याला थोडेसे, आपण जसे पोह्याला तळतो अगदी त्या पद्धतीने आपल्याला हे तळून घ्यायचे आहे। शेंगदाणे छान तळलेले आहे। आता एका डिशमध्ये आपण हे काढून घेऊ। आता तेलामध्ये आपण मिरची घालणार आहे। इथे मी 4 मिरच्या कट केलेल्या आहे। आता तुम्हाला तिखट कमी जास्त आवडतं त्याप्रमाणे तुम्ही मिरची टाकायची आहे। यामध्ये तुम्हाला जिरं आवडत असेल तर तुम्ही जिरंसुद्धा घालू शकता। आता मिरची छान अशी आपण ही परतून घेऊ। तेल गरम झालेलं आहे, त्यामुळे पटकन अशी ही परतली गेलेली आहे। तर हा जो वाफवलेला साबुदाणा आहे तो आपण या तेलामध्ये घालून घेणार आहे आणि छान असं आपल्याला साबुदाणा आधी परतून घ्यायचा आहे। बघा, अशा पद्धतीने साबुदाणा जर वाफवला तर खूप पटकन अशी ही खिचडी आपली तयार होते। अगदी सोपी पद्धत आहे। कधी जर कामावरून यायला उशीर झाला, ध्यानात राहिलं नाही, तर पटकन आपण सकाळी अगदी 10 मिनिटामध्ये घाईगडबडीतसुद्धा अशी ही खिचडी छान अशी मोकळी सुटसुटीत आणि मऊ अशी ही खिचडी बनवू शकतो। तर ह्या महाशिवरात्रीला किंवा एरवीसुद्धा उपवास असेल त्यावेळीसुद्धा अशी खिचडी तुम्ही बनवू शकता। तर बघा, खूप छान असा मोकळा सुटसुटीत असा साबुदाणा झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ। त्यानंतरच यामध्ये घालायचं आहे आपल्याला कूट। अगदी 3 ते 4 चमचे इथे मी कूट घालणार आहे। आता कूट तुम्हाला किती आवडतो त्यानुसार, बऱ्याच जणांना जास्त आवडतो, काहींना कमी आवडतो, त्यानुसार तुम्ही कूट घालायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपण ही परतून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे, मी इथे एक छोटा बटाटा उकडून घेतलेला, साल काढून त्याचा हातानेच असं कुस्करून घेतलेला आहे। बघा, अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व मीठ आहे ते मीठ सगळ्या बाजूने कणाकणाला लागलं पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करायचं आहे। खूप झटपट अशी ही खिचडी तयार होते। आता यामध्येच घालूया आपण तळलेले शेंगदाणे। आता 2 ते 3 मिनिटासाठी आपण असंच ठेवणार आहे। झाकण अजिबात ठेवणार नाही, कारण खूप छान असा हा साबुदाणा फुललेला आहे।
तर बघा आपण 2 ते 3 मिनटे परतून घेतलेली आहे आणि खूप छान अशी आपली ही मऊसूद अशी खिचडी तयार झालेली आहे. तर याआधीसुद्धा मी खिचडीची रेसिपी दिलेली आहे, तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता. तर बघा खूप कमी वेळामध्ये अशी मोकळी सुटसुटीत खिचडी तयार होते. आपण यामध्ये बटाटा घातलेला आहे आणि साबुदाणा वाफवून घेतलेला आहे. बरेच वेळा काय होतं, जी मोकळी एकदम मोकळी दाणेदार खिचडी असते तीसुद्धा खावीशी वाटत नाही, घशात अडकल्यासारखी होते. तर अशा पद्धतीची सोप्या पद्धतीची 10 मिनिटात होणारी खिचडी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.